महाराष्ट्रात टक्कल व्हायरसचं थैमान। अबब 3 दिवसात पडतंय टक्कल। नागरिक भेदरले, प्रशासन अनभिज्ञ। दृश्य आहेत बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील टक्कल व्हायरसनं थैमान घातलेल्या बोंडगाव मधली। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय, टक्कल व्हायरसच। या नव्या आजारामुळे केस गळती होऊन 2 ते 3 दिवसात नागरिकांना टक्कल पडतंय। त्यात विशेष म्हणजे लहान मुलं, महिलांसोबत पुरुषांनाही या नव्या व्हायरसची बाधा झाली आहे। त्यामुळे बुलढाण्यात भीतीचं वातावरण पसरलंय। तर आतापर्यंत 450 लोकांना या आजाराची बाधा झाली। डॉक्टर टक्कल पडण्यामागे शॅम्पूचं कारण सांगत असले तरी शॅम्पू न वापरणाऱ्यांनाही टक्कल पडत असल्यानं शेगाव मधील पूर्णा नदीकाठच्या 15 गावांमध्ये खळबळ माजली आहे। त्याच्यामध्ये काही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरल्यामुळे किंवा पाणी दूषित असल्यामुळे किंवा हार्ड वॉटर असल्यामुळे केस गळती होऊ शकते का, यासाठी आम्ही सर्वेक्षण केलेले आहे व त्या अनुषंगाने पाणी नमुना तपासणीसाठी शेगाव येथे लॅबला पाठवण्यात आलेले आहे। परंतु अद्यापही काही ठोस कारण डायग्नोसिस आमचं झालेलं नाही। काही पेशंट असे आहेत 50 ते 55 वर्षाचे की त्यांनी आयुष्यामध्ये शॅम्पू कधी लावलेला नव्हता, मग त्यांचे पण टक्कल पडलं आणि एका घरामध्ये चालू झालं की 3-3, 4-4 पेशंट होता एका घरात। त्यामुळे गावामध्ये खूप भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। दिवसेंदिवस या टक्कल व्हायरसमुळे बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। तर आरोग्य विभागानं सर्वेक्षण करण्यापलीकडे काहीही केलं नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। मात्र नागरिकांना टक्कल पडण्यामागे दूषित पाणी असल्याचाही एक मतप्रवाह आहे। पूर्णा नदीकाठच्या परिसरातील दूषित पाण्यामुळे किडनीच्या आजारानं हजारो बळी। परिसरातील पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा शासकीय अहवाल। पूर्णा नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडची मात्रा जास्त। पाण्यामध्ये फ्लोराईडची मात्रा जास्त असल्यानं टक्कल पडत असल्याची चर्चा। अगोदरच HMPV व्हायरसने जगाचं टेन्शन वाढवलंय। त्यातच आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांचा बुलढाणा जिल्हा टक्कल व्हायरसने हादरलाय। प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचवल्या पलीकडे याशिवाय कुठलीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही। त्यामध्ये आता प्रतापराव जाधव आरोग्यमंत्री जे आहेत त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील या आरोग्य प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे।